पुणे नाशिक महामार्गावर माहुली शिवारात गाडीचा टायर फुटल्याने अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना घडली। भगवान सुखदेव आहेर असं मैताचं नाव असून ते नाशिकमधील पंचवटीचे रहिवासी होते। मुलाचा विवाह असल्याने भगवान आहेर हे कुलदैवताच्या दर्शनासाठी जेजुरी येथे जात होते, परंतु ते संगमनेर तालुक्यातील माहुली शिवारात आल्यानंतर अचानक त्यांची तवेरा क्रमांक MH06 AZ3688 या गाडीचा पुढचा टायर फुटल्याने कारचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना 31 मार्च रोजी पहाटे 2:45 वाजेच्या सुमारास घडली। 20 एप्रिल रोजी आहेर यांच्या मुलाचे लग्न असल्याने ते देवदर्शनासाठी चालले होते, मात्र त्याच्या आधीच काळाने भगवान आहेर यांच्यावर घाला घातल्याने आहेर कुटुंबावर मोठी शोककळा पसरली। घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते, पोलीस नाईक संतोष खैरे आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली। मात्र नाशिक पुणे महामार्गावर गाड्यांचे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। या महामार्गावर सातत्याने गाड्यांचे टायर का फुटतात? हा महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग बनत चाललाय का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।